नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला ठाकरेंची युती होणार का आणि महायुतीमध्ये नेमकी काय खळबळ आहे पाहूया। मातोश्रीवर चाललोय म्हणत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी। कुठे दौरा असं विचारताच मातोश्रीवर चाललोय असं राज ठाकरेंनी गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे। चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्ये नाहीये। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा हा टोला। लोकशाहीत कुणालाही सोबत घेण्यात युती करण्याचा अधिकार आहे आणि ठोस निर्णय झाला की प्रतिक्रिया देईन। एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। पत्रकारांची अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचं हे विधान। मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतायत आणि शरद पवारांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम आहे। संजय शिरसाट यांचा पवारांवर आरोप। तर पवार साहेब कुणाच्याही युतीत मिठाचा खडा टाकत नाहीत। भाजपनं तुमची काय अवस्था केली आहे? तुमच्यामध्ये किती मोठा मिठाचा खडा पडलाय? पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचं शिरसाट यांना उत्तर। दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल। एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कीर्तीकरांचं हे मोठे विधान। ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंद आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी कुणाला सोबत घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे। आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची आमची भूमिका असंही स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार। गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक। युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर। चंद्रकांत खरेंचा हा दावा आहे।